त्याची स्थापना शाहू महाराजांनी केली होती बघा. ऑप्शन क्रमांक बी 1895 मध्ये करण्यात आली होती किंवा 1895 मध्ये मोतीबाग तालमीची स्थापना केली होती कोणी? शाहू महाराजांनी. नेक्स्ट बघा, चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टामध्ये आली? जे काही चौरी चौरा घटना होती त्यानंतर कोणती चळवळ डायरेक्ट संपुष्टामध्ये आली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, जी काही असहकार चळवळ होती. कोणती असहकार चळवळ? डायरेक्ट बघा काय झाली? संपुष्टामध्ये आली होती. कशी झाली होती? संपुष्टामध्ये आली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पुढचा प्रश्न बघा, सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात वीरा शिंदे यांनी कोणाच्या नावाचा गौरव केलेला आहे? सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दामध्ये जे काही वीरा शिंदे होते यांनी कोणाच्या नावाचा गौरव केलेला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, शाहू महाराज यांचा गौरव केलेला आहे. कोणाचा केलेला बघा या ठिकाणी? शाहू महाराज यांचा गौरव केलेला आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे जीके आणि चालू घडामोडीचे प्रश्न बघण्यासाठी त्याचबरोबर महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जे काही सबस्क्राईब बटन आहे लाल कलरचं ते दाबा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत 100% काम करते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF लागत असेल त्याचबरोबर नवीन जे काही भरती येत असतील त्याचे जे काही फॉर्म वगैरे असतील त्याचं सगळं काही तुम्हाला डिटेल माहिती असण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आपण. त्यावर तुम्ही आपल्याला या नंबरवर तुम्ही आपल्याला मेसेज पाठवू शकता. आपला नंबर आहे 8275558283. त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी PDF सुद्धा दिली जाईल. नेक्स्ट बघा, शी वॉज अ किंग बट डेमोक्रेटिक किंग या शब्दात राजर्षी शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केला? ही वॉज अ किंग बट डेमोक्रेटिक किंग या शब्दाचा शाहू महाराजांनी गौरव कोणी केलेला आहे? म्हणजे शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केला? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, भाई माधवराव बागल यांनी केलेला आहे. कोणी? लक्षात ठेवा, भाई माधवराव बागल यांनी. तुम्ही जर कंबाईनला प्रश्नपत्रिका बघितल्या तर शाहू महाराजांवर हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे सगळे प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पहा, 26 जुलै 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत? हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. तर बघा, 26 जुलै 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या? तर 50% जागा काय केल्या होत्या बघा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. किती? 50%. नेक्स्ट पहा, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती? कशाची? अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, 1942 मध्ये. कधी? 1942ला अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवा, 1942 मध्ये अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे काय बा, शूद्र जगद्गुरू अशी टीका विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणावरती केली? शूद्र जगद्गुरू अशी टीका विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणावरती केली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, महात्मा फुले. लक्षात ठेवा, महात्मा फुले. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये जर अनअकॅडमी ॲप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करा. आणि मित्रांनो बघा, आपण किती टाईमपासचे ॲप्लिकेशन डाउनलोड करतो ज्याचा आपल्याला कवडी मात्र फायदा नाही. आपले टाईमच वेस्ट करतात ते. 0% सुद्धा आपल्या नॉलेजमध्ये वाढ होत नाही. पूर्णपणे बघा वायफळ असतात. आणि मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं तर लगेच डाउनलोड करा मित्रांनो. या ठिकाणी आपल्या नॉलेजमध्ये 100 न 101% वाढ होणार. तुम्हाला काही ना काही शिकायला भेटणार. वरून तुम्हाला नोकरीसुद्धा लागण्याची दाट शक्यता असते. तुमच्या नॉलेजमध्ये वाढ झाली, तुम्ही चांगला अभ्यास केला तर नोकरीसुद्धा लागू शकते. या ठिकाणी बघा आपल्यासाठी स्पेशल क्लासेस म्हणजे फ्रीमध्ये क्लास असतात आपली पूर्णपणे मित्रांनो. आणि बघा काही दिवसांनी हेच क्लास आपल्याला पैसे देऊन पूर्णपणे शिकायला भेटतील, परंतु आता फ्रीमध्ये, त्यामुळे याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. आणि अनअकॅडमी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्पेशल म्हणजे आपले जे काही मोफत क्लास असतात त्याचीसुद्धा लिंक आपण खाली टाकलेली. आणि बघा तुम्हाला काय करायचं आहे, कॅटेगरी MPSC सिलेक्ट करायची. जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर MPSC कॅटेगरी सिलेक्ट करायची. आणि जर तुम्हाला कोड मागितला तर आपला कोड टाकायचा आहे बघा SMB10. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल SMB10 हा जो काय कोड आहे, हा कोड यूज करून तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये क्लासेस बघता येणार आहे. त्यामुळे मित्रांनो अजिबात तुम्ही टाळाटाळ करू नका, लगेच डाउनलोड करा. ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे. तर या ठिकाणी बघा अनअकॅडमीची प्रहार राज्यसेवा पूर्व, आपली कंबाईन राज्यसेवा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बघा या ठिकाणी टेस्ट सिरीज असतात. या ठिकाणी बघा GSची असणार आहे 5 तारखेला. 1 ते 3 वाल्यांना बघा 100% स्कॉलरशिप भेटणार आहे. 4 ते 13 वाल्यांना 75% आणि 14 ते 20 वाल्यांना 50%. आपला कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे जॉईन करू शकता. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्रश्न आहे बघा, महात्मा फुले यांनी मागासवर्गीयांसाठी मंडळी या संस्थेची स्थापना टिंबटिंब वर्षी टिंबटिंब या ठिकाणी केली. तर जे काही मागासवर्गीयांसाठी मंडळी या संस्थेची स्थापना 1853, इथं बघा ऑप्शन क्रमांक 1853 मध्ये पुणे या ठिकाणी केली. कधी? 1853 मध्ये पुणे या ठिकाणी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदेश नीतीचे शिल्पकार आणि शांतीदूत म्हणून कोणास ओळखले जातं? विदेश नीतीचे शिल्पकार
आणि शांतीदूत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं. कोणाला? पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, दही हंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? दही हंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी केलं. कोणी केलं? डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी दही हंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी. नेक्स्ट आहे बघा, प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष कोण होते? प्रयाग या ठिकाणी भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, संत तुकडोजी महाराज होते. लक्षात ठेवा, संत तुकडोजी महाराज प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते, संत तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न आहे बघा, 1985 या वर्षी रेमन मॅग्सेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? 1985 मध्ये किंवा 1985 मध्ये रेमन मॅग्सेसे या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर पहा, बाबा आमटे यांना सन्मानित करण्यात आलं. कोणाला? बाबा आमटे यांना 1985 मध्ये काय करण्यात आले? सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट आहे पहा, एक गाव एक पाणवठा ही मोहीम कोणी राबवली? एक गाव एक पाणवठा ही जी काही मोहीम आहे खालीलपैकी कोणी राबवली होती? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, बाबा आढाव यांनी ही मोहीम राबवली होती. कोणी? ऑप्शन क्रमांक सी, बाबा आढाव. एक गाव एक पाणवठा ही मोहीम कोणी राबवली होती? बाबा आढाव यांनी राबवली होती. माहिती अधिकाराचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? माहितीच्या अधिकाराचं जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखलं जातं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, अण्णा हजारे यांना काय केलं जातं? ओळखलं जातं. कोणाला? अण्णा हजारे यांना ओळखलं जातं. पंडिता आणि सरस्वती, काय प्रश्न आहे बा, पंडिता आणि सरस्वती या पदव्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं? पंडिता आणि सरस्वती या पदव्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, रमाबाई रानडे यांना. लक्षात ठेवा. योग्य वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान बघा, नाम हा अविकारी शब्द आहे. एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिलं असतं त्याला विशेष नाम म्हणतात. हे ब विधाने. जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिलं जातं तेव्हा त्या नामास सामान्य नाम असं म्हणतात. आणि गुण दोष धर्म इत्यादींचा बोध होतो त्यास भाववाचक नाव असं म्हणतात. तर यामध्ये आपल्याला खाली पण ऑप्शन दिलेले आहेत बघा. याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी. फक्त या ठिकाणी बघू शकता ड बरोबर आहे. गुण दोष धर्म इत्यादीचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाव असं म्हणतो. दुसरा प्रश्न काय बघा, यम वस्तुमान असलेली वस्तू व्ही या चालीने गतिमान असेल तर त्याची गतीज ऊर्जा काय असते? तर बघा, गतीज ऊर्जा बरोबर काय बघा, 1 म्हणजे 1/2 बरोबर एम व्ही स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला सूत्र विचारलं आहे. 1/2 गुणाकारामध्ये एम व्ही स्क्वेअर का व्हीचा वर्ग. 4 नंबरचा प्रश्न काय बघा, कोणत्या पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असे? तर कोणती पद्धती होती बघा ती? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, रयतवारी पद्धत होती. कोणती? रयतवारी पद्धतीद्वारे शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असे. पुढचा प्रश्न आहे, पोलीस हा विषय बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले या वाक्यातील उभयन अव्यय टिंबटिंब प्रकारातील आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता परिणामबोधक आहे बघा. बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केलं. हे काय बघा परिणामबोधक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगाचं मिश्रण होतं म्हणून याला कोणता प्रयोग म्हणतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, याला काय म्हणतात बघा कर्तृ कर्म संकर प्रयोग म्हणतात. कर्मणी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होतं म्हणून याला काय म्हणतात? कर्तृ कर्म संकर प्रयोग असे म्हणतात. कोणता प्रयोग? कर्तृ कर्म संकर प्रयोग. पुढचा प्रश्न काय आहे बघा, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे? रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? उच्च ताण. ऑप्शन्स क्रमांक डी, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे उच्च ताण. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील पंचायत राजच्या आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमलेली होती? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, वसंतराव नाईक. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज आकृतिबंध निश्चित करण्यासाठी वसंतराव नाईक समिती किंवा कमिटी नेमली होती. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ट नाही आहे? अमरावती प्रशासकीय विभागामध्ये तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, वर्धा हा काय बघा समाविष्ट नाही. कोणता? वर्धा.
वर्धा हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहे. बाकीचे वाशिम, यवतमाळ आणि अकोला हे कुठे आहेत बघा, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये. गोगलगाय हा कोणत्या संघामध्ये मोडते? गोगलगाय कोणत्या संघामध्ये मोडते? तर बघा गोगलगाय ही मोलुस्का या संघामध्ये मोडते. कोणत्या? मोलुस्का या संघामध्ये गोगलगाय मोडत असते. टिंबटिंब ही अशुद्ध धातूचं शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धती. सर्वात व्यापक पद्धती तर बघा ऑप्शन्स क्रमांक बी, विद्युत अपघटन ही अशुद्ध धातूचं शुद्धीकरण करण्यासाठी सर्वात व्यापक पद्धती बघा विद्युत अपघटन. खालीलपैकी समासघटित विशेषण सांगायचं आपल्याला. खालीलपैकी समासघटित विशेषण आपल्याला सांगायचं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, आजन्म कारावास हे काय बघा समासघटित काय बघा विशेषण आहे. आजन्म कारावास हे काय बघा समासघटित विशेषण आहे. आजन्म कारावास. प्राण्यांमधील कोणती ऊती बघा आंतर इंद्रियांना आधार देतात आणि ऊतींची झीज भरून काढतात? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी, विरल ऊती. लक्षात ठेवा प्राण्यांमधील कोणती ऊती आंतर इंद्रियांना आधार देतात आणि ऊतींची झीज भरून काढतात? तर विरल ऊती. ऑप्शन्स क्रमांक सी, विरल ऊती. खालीलपैकी बहुव्रीही समास नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. यामधला नसलेला शब्द ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, फक्त या ठिकाणी ब बरोबर आहे, बाकी सगळं चूक आहे. तर बघा देवालय हे काय बघा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकामधून करत असत? गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा जो काय पुरस्कार आहे खालीलपैकी कोणत्या साप्ताहिकामधून करत असत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, केसरी. कोणत्या? केसरी या साप्ताहिकामधून करत असत. पुढचा प्रश्न आहे बघा, वडिलांचा पारा क्षणोक्षणी वाढत होता. वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. क्षणोक्षणी. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, हे काय बघा आवृत्तीदर्शक आहे. काय आवृत्तीदर्शक. पुढचा प्रश्न आहे, पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत त्याचे अनुक्रमे लिंग आपल्याला ओळखायचे बघा. पुढे आपल्याला सामासिक शब्द दिलेले त्याचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मीठ भाकरी, गायरान आणि भाजीपाला. तर पहिल्याच उत्तरामध्ये आपल्याला त्याचं राईट आन्सर आहे बघा मीठ भाकरी स्त्रीलिंग आहे, गायरान नपुंसकलिंग आहे आणि भाजीपाला काय बघा पुल्लिंगी आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे बघा, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत. तर राईट आन्सर आहे बघा न्याय एस के दार. कोण होते बघा? न्याय एस के दार हे याचे काय होते बघा अध्यक्ष होते. शेतकरी शेतामध्ये नांगरणी करीत होता, एवढ्यात त्याचा मुलगा तिथे आला या आणि म्हणाला सूर्य बुडाला. तर यामध्ये कोणती आपल्याला दिसतं, याच्यामध्ये कोणती शक्ती आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी यामध्ये काय बघा लक्षण आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा आपल्याला पर्याय लिहायचा आहे. खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा आपल्याला पर्याय लिहायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही अनअकॅडमीला अजूनसुद्धा फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकलेली बघा. तुम्हाला काय करायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करायचं सर्वांना येतं. त्या ठिकाणी मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आणि तिथे बघा खाली एक सेल्फ स्टडी नावाचा ऑप्शन असतो. त्या ठिकाणी आपल्याला शुभम बनसोडे नाव सर्च करायचं आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही मला फॉलो करू शकता. आपण त्या ठिकाणी बघा पूर्णपणे फ्रीमध्ये क्लास घेत असतो डेली 5 तास. जर तुम्हाला कोड मागितला तर SMB10 हा कोड आहे बघा, लगेचच्या लगे करा. खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय आपल्याला लिहायचा आहे. अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय आपल्याला लिहायचा आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, सळसळ, खळखळ आणि थरथर हे काय बघा अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय. सामान्य भारतीय व्यक्तीला तिच्या रोजच्या आहारामधून किमान किती उष्मांकाची जरूरत असते किंवा आवश्यकता असते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, 2250. लक्षात ठेवा 2250 इतक्या उष्मांकाची काय असते आवश्यकता असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? तर इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्र्याला कोणी हलवली? ऑप्शन्स क्रमांक सी, सिकंदर लोदीने हलवली. कोणी? सिकंदर लोदी. आपल्या शब्दाचं भावाचक रूप कोणतं? आपल्या शब्दाचं भावाचक रूप कोणतं? तर आपुलकी. लक्षात ठेवा आपल्या शब्दाचं भावाचक रूप कोणतं होईल बघा आपुलकी. खाली दिलेला शब्द तार्किक आणि अर्थपूर्ण पद्धतीने मांडून योग्य क्रमाने कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना माहिती काय असतं बघा बुध असतो, त्याच्यानंतर काय असतं शुक्र असतं आणि 3 नंबरला आपली पृथ्वी. म्हणजे आपल्याला क्रमांक शोधायचा आहे बघा DEA. तर बघा DEA ऑप्शन क्रमांक बी मध्ये म्हणजे आपलं हे सगळं उत्तर बरोबर झालं. वर्णमालेवरती प्रश्न आहे बघा, मूर्धन्य वर्ण ओळखायचा आपल्याला.
मूर्धन्य वर्ण ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी. या ठिकाणी बघू शकता ट हा काय बघा मूर्धन्य वर्ण आहे. कोणता? ट. पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्यययुक्त शब्दांची संख्या सांगायची बघा. रामू घाईने घरातून बाहेर आला. रामू घाईने घरातून बाहेर आला या वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्यययुक्त शब्दांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी काय बघा 2. किती? या ठिकाणी 2 आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपामध्ये होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर त्याला काय म्हणतात बघा सामान्य रूप असं म्हणतात. काय म्हणतात? सामान्य रूप. पुढचा प्रश्न आहे बघा. ताजमहल शारदीय पौर्णिमेमध्ये अधिकच देखणा दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणतं ओळखायचं आहे बघा. ताजमहल काय? ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणता होईल बघा. ऑप्शन क्रमांक बी. शारदीय पौर्णिमेमध्ये काय बघा विधेय विस्तार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? अंदाज करण्याची पद्धत नाही तर आयात निर्यात पद्धती. कोणती बघा? आयात निर्यात पद्धती ही काय बघा पद्धत नाही आहे. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीने झालं? भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या घटना दुरुस्तीने झालं आपल्याला विचारलं आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने झालेले. कोणत्या? भारतीय लोकशाहीचं आर्थिक विकेंद्रीकरण 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने झालेलं आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे टिंबटिंब राज्याचा तटवर्ती भागामध्ये पाऊस पडतो. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. तमिळनाडू राज्याच्या तटवर्ती भागामध्ये पाऊस पडतो. कोणत्या? ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे तमिळनाडू राज्याच्या तटवर्ती भागामध्ये काय पडतो? पाऊस पडत असतो. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा कसा आहे? कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा कसा आहे तर धातुरूपेश आहे. कोणता आहे बघा? धातुरूपेश. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा धातुरूपेश आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. वनस्पती वर्गीकरणातील पायाभूत घटक खालीलपैकी कोणता आहे? वनस्पती वर्गीकरणातील पायाभूत घटक खालीलपैकी कोणता आहे तर स्पेसीज आहे. ऑप्शन्स क्रमांक डी. वनस्पती वर्गीयमधील स्पेसीज हा घटक काय बघा पायाभूत घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 1 मे महाराष्ट्र दिन व्यतिरिक्त आणखीन कोणता दिवस साजरा होतो? 1 मे महाराष्ट्र दिन व्यतिरिक्त आणखीन कोणता दिवस साजरा होतो? तर राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी. जागतिक कामगार दिन असतो बघा. जागतिक कामगार दिन. ऑप्शन्स क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे बघा. योग्य विरामचिन्ह दिलेल्या वाक्याची आपल्याला अचूक निवड करायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता योग्य विरामचिन्ह. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी बरोबर होईल. सोड मला तो जोराने ओरडला. सोड मला तो जोराने ओरडला. विरोधाभासामध्ये नेहमीच काय समाविष्ट असते तर मतभेद समाविष्ट असते. पुढचा प्रश्न आहे बघा. शी किती घाण आहे? शी किती घाण आहे या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. शी किती घाण आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी. केवल प्रयोगी बघा. काय बघा केवल प्रयोगी. शी किती घाण आहे हे काय केवल प्रयोगी. पुढचा प्रश्न बघा. संत हा शब्द परसवर्णाने लिहा. संत हा शब्द परसवर्णाने आपल्याला लिहायचा आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए. संत हा काय बघा परसवर्णाने लिहिलेला आहे आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर तर 1.85 किलोमीटर. किती बघा 1.85 किलोमीटर सागरी नॉटिकल मैल म्हणजे. बरोबर. पुढचा प्रश्न काय बघा. तृष्णा शब्दातील वर्णरचना आपल्याला सांगायची आहे. तृष्णा शब्दातील वर्णरचना आपल्याला विचारलेली या ठिकाणी. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी बघा या ठिकाणी राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा तरुषणआ ही काय बघायची बरोबर फोड झालेली. पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर बघू शकता. अ किंवा आ काय प्रश्न आहे बघा. अ किंवा आ पुढे रू आल्यास त्या दोह ऐवजी अर येतो. तर मग काय होईल बघा ऑप्शन क्रमांक बी आपलं राजर्षी होईल. अ किंवा आ याच्या पुढे रू आल्यास तर दोह ऐवजी काय येतो बघा अर येतो. राजर्षी. पुढचा प्रश्न आहे बघा. काही आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखायचा आपल्याला. ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखायचा तर बघा दांडी. पुढचा प्रश्न आहे बघा. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर इरिस. लक्षात ठेवा इरिस हा भाग आपल्या आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. आणि डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो तर कॉर्निया हा भाग काय केला जातो दान केला जातो. कॉर्निया. कोरोना नाही कॉर्निया. पुढचा प्रश्न बघा. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकामध्ये रूपांतर होत असताना
ऊर्जा उत्सर्जित होते, या अभिक्रियेला काय म्हणतात? या अभिक्रियेला काय म्हणतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या अभिक्रियेला काय म्हणतात बघा, केंद्रीय विखंडन असं म्हणतात. काय म्हणतात? केंद्रीय विखंडन. राज्य राखीव दलाचे जे काही गटाचे प्रभारी अधिकारी यांना काय संबोधलं जातं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, यांना काय म्हटलं तर बघा समादेशक असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? समादेशक. पुढीलपैकी आपल्याला बघा शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. राईट आन्सर बघा कुत्रा सुद्धा. हे काय बघा शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणतं? कुत्रा सुद्धा. आणि मित्रांनो बघा आपल्याला जी काही लिंक टाकलेली आपण खाली त्यावर टच करून तुम्ही नक्कीच आपल्याला फॉलो करून घेऊ शकता. ज्यांना सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल सरळ सेवा MPSCसाठी त्या लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत बघा. आपला कोड यूज करून तुम्ही 10% ऑफ घेऊ शकता, म्हणजे 10% डिस्काउंट. पुन्हा बघा जानेवारी महिन्यामध्ये किमती वाढण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे घ्यायचं असेल तर आत्ताच घेऊन टाका.